हॅलो, नमस्कार. मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्तच चाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज आहे होळी. होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि आत्ता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. मी तुम्हाला दाखवेलच आणि रांगोळी काढायची आहे. ते पण मी तुम्हाला नंतर दाखवेल. रांगोळी कशी काढणार आहे वगैरे ते. आणि फायनल झाल्यावर पण बघा. आणि आज ना मी सकाळीच पुरणपोळी म्हणजे पुरणपोळीसाठी पुरण आणि आमटी करून ठेवलेलं आहे, कारण की संध्याकाळी खूप घाई नको त्याच्यामुळे. आणि मग बाकीचं सगळं आवरलं आणि आता मी ब्लॉगला स्टार्ट केलं आहे, कारण की प्रत्येक वेळेस ना मी म्हणजे दाखवतच असते स्वयंपाक वगैरे सगळं, पण ह्यावेळेस म्हणलं डायरेक्ट संध्याकाळी भेटायचं आणि स्वयंपाक वगैरे करायचा, कारण की सकाळी खूप घाई असते. आणि आज म्हणलं चला पहिला आवरूनच घ्यावं आणि नंतर मग भेटूया तुम्हाला. तर इथे चला म्हणलं होळी आहे तर छान अशी छोटीशी रांगोळी काढून घ्यावं. तर मला रांगोळी काढायला आवडते, त्याच्यामुळे म्हणलं चला थोडंसं यूट्यूबला सर्च करून बघितलं आणि एक छोटी रांगोळी मला भेटली आणि नंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी माझी पण डिझाईन घालून रांगोळी काढायचं ठरवलं. तर छान अशी रांगोळी काढत आहे. कशी होती ते आपण नंतर झाल्यानंतर बघूयाच. तर इथे मी नंतर स्वयंपाक करायला आले होते. तर पुरण हे सकाळीच बनवून ठेवलेलं, पण संध्याकाळी स्वयंपाक करायचं चाललं होतं माझं. तरच दिवस मावळला होता आणि कसं नैवेद्य दाखवायचा होता, त्यामुळे वेळेत झालं पाहिजे, त्याच्यामुळे कुकर लावायचं होतं मला. तर मी एका वाटीत ना तूप गरम करून ठेवलं, कारण पोळीसाठी मी तूप वापरणार होते त्याच्यामुळे. आणि भातात पण म्हणजे तांदूळ धुवून जे शिजायला घालणार होते त्याच्यामध्ये पण थोडंसं तूप टाकलं तर छान लागतो भात, त्याच्यामुळे नंतर मीठ वगैरे टाकून घेतलं आणि मुलांना असंच बोलत बोलत माझं स्वयंपाकाचं चालू होतं. आणि इकडे मग भात करायला ठेवलं आणि नंतर पोळ्या वगैरे पापड वगैरे सगळं तयार करून घेणार होते. तर एक एक पहिलं भात लावला म्हणजे कसं परत विसरायला नको. आणि ते नैवेद्य वगैरे करायला घेतले. तर तुम्ही बघू शकता छोटे छोटे नैवेद्य केले आहेत. तर घरातल्या देवासाठी, होळीसाठी आणि तुळशीसाठी वगैरे असे नैवेद्य करून घेतलेले आहेत मी. तर तुम्ही बघू शकता. तर इथे माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि भजे पापड सगळं तयार झालं होतं. आता मी नैवेद्य भरायला घेतले होते. तर छोट्या छोट्या प्लेटमध्ये नैवेद्य ठेवून घेतला आणि आता इथे भरायला घेते. तर मी कधी कधी पूर्ण पोळीचा म्हणजे ताट वगैरे दाखवते घरातल्या देवाला आणि तेच नंतर मी जेवायला घेते. पण इथे मी आज छोटे छोटे नैवेद्य केले होते, कारण गावाकडे असेच करतात. आणि नंतर त्याच्यामध्ये पहिलं भात वगैरे म्हणजे जे आहे तो भरला. नंतर त्याच्यावरती आमटी
आमटी वगैरे म्हणजे थोडी थोडी टाकून घ्यायची. नंतर भजी पापड ठेवून घ्यायचं आणि तो देवासाठी नैवेद्य म्हणजे जे आपण बनवले ना ते सगळं त्याच्यावरती मांडायचं आणि नंतर मग तो नैवेद्य सगळा आहे तो देवाला दाखवून घ्यायचा. ते झाल्यानंतर मग घरातल्या देवाला तुळशीला आणि नंतर जे आहे असे तुळशीला देवाला आणि होळीला असा नैवेद्य केला होता. आणि जो वास्तुपुरुष असतो ना आपला त्याला पण करायचं, कारण की जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा सांगतात ते आणि तेव्हा करायचा पौर्णिमेला वगैरे. तर तेच मी इथे त्याच्यासाठी पण केला होता. तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या देवांसाठी करून घेतलं आणि छान असा नैवेद्य भरून घेतला. नंतर मी इथे साडी वगैरे घातलेली, तर सिंपलच साडी घातलेली, खूप जास्त काठपदर वगैरे नव्हती घातली, कारण होळीच्या तिथे खूप गरम पण होतं आणि पाणी वगैरे खूप असतं मग त्याच्यासाठी. आणि इथे मी नंतर नैवेद्याचं ताट करून घेतलं, देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि खूप छान वाटत होतं. तर असं सणसुद्धा असलं ना कुठनं उत्साह येतो माहीत नाही, पण खूप छान वाटतं. म्हणणं बरोबर आहे. शिवाजी महाराजांच्या मालकीत काय आहे, नारळ टाकलेला तो काढणारा तो खरा तो कोण काय नाव पप्पा दिस
तर असा गेला माझा होळीचा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.